सभागृहामध्ये राज्यातल्या वाळू माफियांचा मुद्दा आज विरोधकांनी उपस्थित केला। राज्याचं वाळू धोरण पूर्णतः फसलं असून मंत्रालयातून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी फोन केले जात आहेत असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय, ज्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं। आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत, सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत। ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय। गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात, अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते। ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी खरं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आणि आता काय होतं। अध्यक्ष महोदय, पूर्वीचा इतका पूर्वी जो हायदोस त्यांच्या काळात होत होता, थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष महोदय त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडलं सगळं। अध्यक्ष महोदय, आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अध्यक्ष महोदय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।